आज माझी थोडी घाईच उडाली होती. काय झालं ते पुढे सांगणारच आहे. त्याआधी इकडे हे दोघंजण खेळत होते, तोपर्यंत मी सगळं काम आवरून घेतलं आणि यांची मस्ती बघा कशी चालू आहे ते तुम्हाला ऐकवते. सगळे कामं तर करून घेतली, पण माझ्या आठवणीतच नाही की मला दळण करायचं होतं. आणि बाजरीचं पीठ पूर्ण संपून गेलं. गव्हाचं पीठ होतं थोडंसं एके दिवसासाठीचं, पण दोन्ही दळण करायचेच होते. आज जर केलं नसतं ना, उद्या गुरुवारची सुट्टी होती, त्यामुळे लाईट तर राहत नाही, गिरणीही बंद असते आणि उद्या संध्याकाळी काही स्वयंपाकासाठी पीठ नव्हतंच. तर मग चला म्हणलं आता आधी दळण करून घ्यावं. तर घाई गडबडीमध्ये बाजरीचं दळण करून घेतलं. यामध्ये एवढं काही तर नव्हतं. थोडंसं उन्हाळ्यामध्ये वाळू घातलं होतं, त्यामुळे त्याच्यात थोडंसं लिंबाचा पाला आणि मीठ टाकलं होतं, जेणेकरून त्याला किडे होणार नाहीत. तर तेच निवडायचं काम चालू होतं. हे सगळं निवडल्याच्यानंतर पिऊ येऊन बसली, मलाही तुझ्यासोबत मदत करायची म्हणून. तर तिलाही दिलं थोडंसं. तर बघा कसं दळण करणं चालू आहे तिचं पण. लहान मुलांना असंच असतं, लहानपणी प्रत्येक गोष्टीचं नवलच वाटतं. त्यांना कोणती गोष्ट आवडीनं करायची असते, पण मोठेपणी काय माहिती काय होतं स्त्रियांचं. असं मुली हुशारच असतात. त्यानंतर लगेच गव्हाचं दळण घेतलं करायला. यामध्येही एवढं काही नव्हतं, थोड्याशा गव्हाच्या पुड्या होत्या त्याही काढून घेतल्या आणि हे सगळं आवरून. आणि ह्या सगळ्या कामाच्या घाई गडबडीमध्ये शंभूच्या आंघोळीला खूप उशीर झाला होता, त्यामुळे आधी त्याची मालिश करून घेतली आणि त्याला लगेचच आंघोळ घालून घेतली. बघा कसं मस्त फ्रेश झालेलं आहे. एकदा त्याला आंघोळ घातली आणि छानपैकी झोपी लागलं ना, तर मस्त झोपी जातो तो. त्यानंतर आपलं दिवसभराचं रुटीन तर चालूच असतं. तर भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.